तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील निसर्गरम्य सलाईबन येथे रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला। मनजित सिंग आणि तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नागरिक, निसर्गप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मागील 6 वर्षांपासून तरुणाई फाउंडेशनच्या वतीने रानभाजी महोत्सवाची परंपरा जपली जात आहे। रानभाज्यांची ओळख सर्वसामान्यांना करून देणे, त्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व पटवून देणे आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीचे जतन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। महोत्सवासाठी फाउंडेशनच्या महिला सदस्य 2 दिवस आधी सलाईबन येथे मुक्कामी दाखल झाल्या। परिसरातून विविध रानभाज्या गोळा करून त्यापासून पारंपरिक पद्धतीने विविध चटण्या, भाज्या आणि खाद्यपदार्थ तयार करण्यात आले। यंदा तब्बल 22 विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी उपस्थितांसाठी तयार करण्यात आली होती। यामध्ये केना आघाडा भाजी, मोहाची पुरणपोळी, शेवग्याची पुरी, भादली भात, गूळ वेलीची चटणी, कुरुडूची भाजी यासह अनेक पारंपरिक रानभाज्यांच्या पदार्थांचा समावेश होता। विशेष म्हणजे या पदार्थांचा आस्वाद घेण्यासोबतच उपस्थितांना प्रत्येक रानभाजीची माहिती आणि तिचे आरोग्यविषयक महत्त्वही समजावून सांगण्यात आलं। आधुनिक जीवनशैलीमुळे दुर्लक्षित होत चाललेल्या पारंपरिक रानभाज्यांना पुन्हा आहारात स्थान मिळावे, तसेच नव्या पिढीला आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला। रानभाजी खा, आरोग्य जपा आणि निसर्गाशी नाते जोडा असा संदेश या महोत्सवातून देण्यात आला। या महोत्सवाला आमदार डॉक्टर संजय कुटे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर, बाळरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर, अविनाश उमरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रानभाज्यांच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेत उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व महिला आणि पुरुष सदस्यांनी परिश्रम घेतले। नियोजनबद्ध मेहनतीमुळे सलाईबन येथे रानभाजी महोत्सवाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।